जय हिंद मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आरव तायडेने 1 वर्षापासून ते 2 वर्षाचा होईपर्यंत केलेल्या सर्व हालचाली. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया आरवच्या सर्व हालचाली. 1 वर्ष 1 दिवसाचा आरव. आरवच्या वाढदिवसानिमित्त आरवच्या मामाने आणलेली गिफ्ट म्हणून बुलेट. आरव अगदी आनंदित होऊन आरव आजोबांना म्हणत होता, मला बुलेटवर आबाजी फिरवा. तेव्हा आरवचे आजोबा बुलेटवर फिरवण्यासाठी हो म्हणाले. तेव्हा आरव खूप खुश झाला. 1 वर्ष 2 दिवसाचा आरव. थंडीचे दिवस होते, पण आरव सकाळी सकाळी कोवळ्या उन्हाचा आनंद घेत होता. तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 3 दिवसाचा आरव. आरवच्या आजीने नवीनच किराणा दुकान सुरू केले होते, म्हणून आरवसुद्धा आजीला मदत करण्यासाठी दुकानासमोर बसला होता. 1 वर्ष 4 दिवसाचा आरव. आरव आणि वीर दोघे भाऊ घोडागाडी खेळत होते, तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 5 दिवसाचा आरव. आज पुण्याला जायचे आहे, म्हणून आरव सर्वांना सांगत आहे की आज आम्ही पुण्याला जाणार आहे, तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 8 दिवसाचा आरव. पुण्याला आल्यावर आरवच्या वडिलांनी मार्केटमधून भाजीपाला आणल्यावर आरवने कोथिंबीर आणि पालक एकत्रित करून खेळत होता, तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 12 दिवसाचा आरव. आरवला घेऊन मार्केटला आल्यावर आरवचे लक्ष खेळण्यांच्या दुकानाकडे गेल्यावर अगदी खुश झाला, तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 20 दिवसाचा आरव. सकाळी सकाळी अंघोळ करून बाहेर कोवळ्या उन्हात आल्यावर तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 25 दिवसाचा आरव. आरवला अगदी चांगल्या प्रकारे चालता येते, म्हणून आरव रस्त्याने पळत होता, तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 1 महिन्याचा आरव. आरव गार्डनमध्ये फिरायला आला आहे आणि नारळाच्या झाडाखाली बसणार आहे, म्हणून तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 1 महिना 2 दिवसाचा आरव. थंडीचे दिवस सुरू होते. आरव हट्ट करत होता बाहेर फिरायला जाण्यासाठी. बाहेर फिरायला आल्यावर खूप धुरी पडलेली होती, तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 1 महिना 5 दिवसाचा आरव. आज पुण्यावरून गावाकडे जायचे आहे, कारण की आरवच्या काकांना मुलीवाले पाहण्यासाठी येणार आहेत, म्हणून आरव खूप खुश होता, तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 1 महिना 7 दिवसाचा आरव. गावाकडे आल्यावर आरव फुलांसोबत खेळत होता, तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 1 महिना 8 दिवसाचा आरव. घरी पाहुणे मंडळी येणार आहेत, म्हणून गावामधून आरवचे मोठे बाबा आणि इतर मंडळीसुद्धा आले होते, तेव्हा आरव आणि आरवचे मोठे बाबा दोघे खेळत होते आणि पाहुण्यांची वाट पाहत होते, तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 1 महिना 9 दिवसाचा आरव. आरवची आई आरवला म्हणाली की तुरीच्या शेंगाची भाजी करायची आहे, म्हणून आरव आणि आरवचे वडील आपल्या शेतातील तुरीच्या शेंगा तोडत आहेत, तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 1 महिना 10 दिवसाचा आरव. आरवच्या अनिकेत काकांनी नवीनच मोबाईल घेतला होता आणि आरव ऊस खात होता, म्हणून आरवच्या काकांनी त्यावेळेस आरवचा फोटो काढला आणि फोटो अतिशय सुंदर निघाला. त्यावेळेस आरवचे काका म्हणाले, मोबाईल घेऊन पैसा वसूल झाला. 1 वर्ष 1 महिना 11 दिवसाचा आरव. आज पुण्याला जायचे आहे, म्हणून आरवला फिरायला बाहेर घेऊन गेल्यावर आरवला कामेत दादाचे ट्रॅक्टर दिसले, तेव्हा आरव हट्ट करत होता ट्रॅक्टरवर बसायचे आहे म्हणून, तेव्हा काढलेला आरवचा फोटो. 1 वर्ष 1 महिना 12 दिवसाचा आरव. पुण्याला जायचे आहे म्हणून नांदुरा रेल्वे स्टेशनवर काढलेला फोटो. 1 वर्ष 1 महिना 13 दिवसाचा आरव. पुण्याला आल्यावर आरव घरामध्ये सर्व खेळण्यांसोबत खेळत होता, तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 1 महिना 20 दिवसाचा आरव. आज आरवच्या वडिलांना सुट्टी असल्यामुळे आज चाकण पुणेला शॉपिंग करायला जायचे आहे, म्हणून आरव खुश होता, तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 1 महिना 22 दिवसाचा आरव. आरव आणि आरवच्या आईची इच्छा होती की पाणीपुरी आणि आईस्क्रीम खायला जावे
आरवच्या वडिलांनी पण हो म्हटले तेव्हा आरव खुश झाला तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 1 महिना 25 दिवसाचा आरव. 207वा शौर्य दिनानिमित्त आरवला भीमा कोरेगावला घेऊन गेल्यावर आरवला विजयस्तंभ दाखवला तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 2 महिन्याचा आरव. आरवची आई स्वयंपाक करत होती त्यामुळे आरवला घरात ठसका न लागो म्हणून आरवचे वडील आरवला घेऊन बाहेर चौकात फिरायला घेऊन गेल्यावर काढलेला फोटो. 1 वर्ष 2 महिने 2 दिवसाचा आरव. आरवचे वडील व्यायाम करत होते आणि आरव मोबाईलच्या समोर आला होता तेव्हा निघालेला फोटो. 1 वर्ष 2 महिने 4 दिवसाचा आरव. आरव आणि आरवचे वडील मोबाईलमध्ये आर्मी ट्रेनिंगचे व्हिडिओ पाहत होते तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 2 महिने 8 दिवसाचा आरव. आरवचे टक्कल करायचे होते पण आरव येत नव्हता म्हणून आरवला सांगितले की तुझी कमांडो कटिंग करायची आहे तेव्हा आरव येण्यासाठी तयार झाला. कटिंगच्या दुकानामध्ये गेल्यावर तेव्हा काढलेला फोटो. आरवला असे म्हटले होते की तुझी कमांडो कटिंग करायची आहे पण आरवचे केले टक्कल. आरव अतिशय रागात दिसत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 2 महिने 12 दिवसाचा आरव. आरवचे वडील व्यायाम करत होते ते पाहून आरवसुद्धा डंबेल्स उचलण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 2 महिने 15 दिवसाचा आरव. आरव आणि आरवच्या वडिलांनी टक्कल केले होते तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 2 महिने 20 दिवसाचा आरव. आरवला सफरचंद, केळी, पपई, डाळिंब, टरबूज आवडत असल्यामुळे आरवला घेऊन फळांच्या दुकानावर आल्यावर तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 2 महिने 22 दिवसाचा आरव. आरवच्या वडिलांनी आरवसाठी टरबूज आणले होते खाण्यासाठी परंतु आरवच्या वडिलांनी आरवला सांगितले की जोपर्यंत तू टरबूज उचलणार नाही तोपर्यंत तुला खायला मिळणार नाही. आरवने खूप प्रयत्न करून टरबूज उचलले तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 2 महिने 25 दिवसाचा आरव. आरवच्या वडिलांना सुट्टी होती त्यानिमित्ताने चाकणला जायचे होते आणि विशेष म्हणजे आरवला फिरायला खूप आवडते. आरवला फिरायला जायचे आहे असे कळताच आरव खुश दिसत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 2 महिने 27 दिवसाचा आरव. जेव्हा कुल्फी विकणाऱ्या एरियामध्ये आल्यावर आणि आरवला हे समजतात आरवची धडपड एवढी होती कुल्फी मिळावी म्हणून. आरव वडिलांना कुल्फीवाल्याकडे चला असे म्हणत होता. आरवची ही कुल्फी खाण्यासाठी धडपड पाहून आरवच्या वडिलांनी आरवला घेऊन कुल्फीवाल्याकडे जाऊन कुल्फी विकत घेतली आणि आरव घरामध्ये येऊन कुल्फी खात होता त्यावेळेस काढलेला फोटो. 1 वर्ष 3 महिन्याचा आरव. आरवला बाहेर फिरायला घेऊन गेल्यावर आरवला खेळण्यांचे दुकान दिसल्यावर आरवला दुकानामध्ये बंदूक दिसली तेव्हा आरव बंदूक घेण्यासाठी आरव धडपड करत होता. आरवच्या वडिलांनी आरवला बंदूक घेऊन दिल्यावर आरव खुश झाला. घरी येऊन आरव खेळत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 3 महिने 1 दिवसाचा आरव. आरवने जेव्हा बंदूक हातात घेतली तेव्हा आरव अगदी फौजी दिसत होता. आरवच्या वडिलांना असे वाटले की आरवचा फोटो काढावा म्हणून आरवचा तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 3 महिने 3 दिवसाचा आरव. आरव गार्डनमध्ये खेळत होता. आंब्याचे पाने तोडत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 3 महिने 5 दिवसाचा आरव. आरवचे वडील आरवला ABCD शिकवत होते तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 3 महिने 8 दिवसाचा आरव. आरवची आई घरामध्ये सकाळचा नाश्ता करत होती. आरवला घरामध्ये ठसका नाही लागला पाहिजे म्हणून आरवचे वडील नाश्ता होईपर्यंत आरवला घेऊन बाहेर खेळायला आणल्यावर आरव लहान मुलांसोबत खेळता खेळता माती पण एकमेकांच्या अंगावर फेकायला लागला. आरवचे वडील आरवला जोरात ओरडले तेव्हा आरव हात झटकून वडिलांकडे पाहत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 3 महिने 12 दिवसाचा आरव. आरवला घरामध्ये भरपूर खेळणे असून आरव पिठाच्या डब्यावर चढण्याचा प्रयत्न करत होता. आरवचे वडील आरवला खूप सांगत होते
अरे चढू नको. आरवची आईसुद्धा आरवला चढण्यास मनाई करत होती, परंतु आरव डब्यावर चढलाच होता. तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 3 महिने 15 दिवसाचा आरव. आरवचे वडील आणि आरव गार्डनमध्ये फिरत होते. तेव्हा आरवचे वडील आरवला सांगत होते की तुझ्या काकाचे लग्न आहे, त्या अगोदर रंगपंचमी आहे, तुला कपडे घ्यावे लागतील. तेव्हा आरव म्हणाला हो. तेव्हा आरवच्या वडिलांनी आरवसाठी काकाच्या लग्नासाठी हळदीचा ड्रेस आणि रंगपंचमीसाठी ड्रेस ऑनलाईन बुकिंग केले. आरव बुकिंग केलेले ड्रेस पाहत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 3 महिने 17 दिवसाचा आरव. आरवला रंगपंचमीच्या साठी रंग खेळायला ऑनलाईन टी शर्ट मागवले होते. आरवने जेव्हा टी शर्ट घातले होते तेव्हा काढलेला आरवचा फोटो. 1 वर्ष 3 महिने 18 दिवसाचा आरव. आरवच्या काकाचे लग्न असल्याकारणाने आरवला हळदीच्या दिवसासाठी आणलेला ड्रेस आणि तो ड्रेस घातल्यावर आरव अगदी छान दिसत होता तेव्हा काढलेला फोटो. आरवच्या काकाचे लग्न होते म्हणून आरवची आई म्हणत होती की शॉपिंग करायची आहे, म्हणून आरव आणि आरोही आणि आरवचे मामा मामी आणि आरवचे आईवडील जेव्हा शॉपिंगला गेले होते तेव्हा काढलेले फोटो. 1 वर्ष 3 महिने 20 दिवसाचा आरव. आरवच्या काकाचे लग्न असल्यामुळे आरवला पुण्याहून गावाकडे जायचे होते आणि आरवचे मामा मामी पण येणार होते, म्हणून आरव त्याच्या मामाच्या घरी गेला होता. आरवने आणि आरवच्या मामाची मुलगी आरोहीने सारखेच टी शर्ट घातले होते तेव्हा काढलेला फोटो. आणि त्याच दिवशी ट्रेन रिझर्वेशनने सर्वजण गावी निघून आलो. आरव जेव्हा काकाच्या लग्नासाठी घरी आल्यावर आरवचा सर्वजण लाड करत होते आणि आरव थोडासाही एका ठिकाणी थांबत नव्हता. आरवचे वडील आरवला सांभाळण्यातच व्यस्त होते तेव्हा काढलेला फोटो. आरवच्या काकाच्या हळदीचा कार्यक्रम होता. आरव खूप खुश होता. आरव नांदुऱ्याच्या सतीसाबा जवळ आणि धानोऱ्याचे रमेश आबा यांच्याजवळ खेळत होता तेव्हा काढलेला फोटो. आरवच्या काकाच्या नानमुखाच्या दिवशी आरवचे वडील आणि आरव मंडपामध्ये सहज म्हणून व्यायाम करत होते तेव्हा काढलेला फोटो. आरवच्या काकाच्या नानमुखाच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता डीजे आला होता. डीजेची गाडी पाहिल्यानंतर आरव अतिशय आनंदाने उड्या मारू लागला. आरवच्या काकाच्या लग्नासाठी कोथडीचा डीजे माझ्या मावस भावाने बुकिंग केला होता. डीजे सुरू झाला तेव्हा लग्नघरी आलेले सर्व पाहुणे मंडळी आनंदाने नाचू लागले. आरवने जेव्हा नाचायला सुरुवात केली तेव्हा काढलेला फोटो. आरवचे काका जेव्हा नवरदेव होऊन घोड्यावर चढले तेव्हा अतिशय सुंदर दिसत होते आणि आरव काकांना घोड्यावर बसलेले पाहून आरव वडिलांना म्हणत होता मला पण घोड्यावर बसायचे आहे. तेव्हा आरवचे वडील म्हणाले, बाळा तुला घोड्यावर बसायला खूप वेळ आहे अजून पण आरव घोड्यावर बसण्यासाठी हट्ट करत होता, म्हणून आरवच्या वडिलांनी आरवला काकाकडे दिले तेव्हा काढलेला फोटो. सर्व पाहुणे मंडळी मंडपामध्ये बसले होते आणि आरव काका येण्याच्या अगोदरच सोफ्यावर जाऊन बसला होता. सर्व पाहुणे मंडळी आरवला पाहत होते. आरव पण खूप खुश होता. स्टेज अतिशय सुंदर सजवलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सिद्धार्थ तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा खूप छान ठेवल्या होत्या. आरवने दर्शन घेऊन काकांना सोफ्यावर बसण्यासाठी जागा दिली तेव्हा काढलेला फोटो. आरवच्या काकाचे लग्न अतिशय थाटामाटात पार पडले. सर्व आनंदित होते. पाहुणे मंडळी मंडपामध्ये जेवण करत होते तेव्हा स्टेजवर काढलेला फोटो. लग्न झाल्यानंतर प्रथमतः दर्शन घेण्यासाठी गारटगाव येथील बुद्धविहार येथे गेलो होतो. त्या ठिकाणची बुद्धांची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती पाहून आणि शांत ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात बसून दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्नित झाले. त्या ठिकाणावरील काढलेला फोटो. आरवचे वडील आरवला म्हणत होते की आज आपल्याला पुण्याला जायचे आहे, तर तुझ्या आईला सांग की बॅग पॅक करायची आहे. तर आरव आईकडे सांगायला गेला तर आरवची आई म्हणाली, तुझ्या बाबांना सांग की आणखीन 1 दिवस थांबूया. तेव्हा आरव लगेच बाबाकडे आला व म्हणाला, आई म्हणते उद्या जाऊया. तेव्हा आरवचे वडील म्हणाले, हो चालेल. तेव्हा आरव म्हणाला, आपण कांता आबाच्या आंब्याखाली खेळायला जाऊया. तेव्हा काढलेला फोटो. आज पुण्याला जायचे आहे म्हणून आरव वीरदादाकडे सांगायला गेला. आरव वीरला
म्हणाला, दादा मी आज पुण्याला जाणार आहे, तर मला तुझ्याकडे असलेला घोडा मला दे ना खेळायला. तेव्हा वीर लगेच म्हणाला, घे खेळ. आरव जेव्हा घोड्यावर बसून खेळत होता तेव्हा काढलेला फोटो. आज रात्रीच्या गाडीने पुण्याला जायचे आहे, तर आरव आजी आजोबांसोबत गोष्टी करत होता. आरव आजी आजोबांना म्हणत होता, वेळेवर जेवण करत जा, तब्येतची काळजी घेत जा. आरवच्या अशा गोष्टी ऐकून आजी आजोबांचे मन भरून आले. तेव्हा आजी आजोबांनी आरवचा खूप लाड केला. आरव तेव्हा चेअरवर बसून टी व्ही पाहत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 4 महिन्याचा आरव. पुण्याला आल्यावर आरव काही एका ठिकाणी थांबत नव्हता. वडिलांना म्हणत होता, बाहेर चला. तेव्हा आरवच्या वडिलांनी आरवला फिरायला आणल्यावर आरव आंब्याच्या झाडाला पुलप्स काढत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 4 महिने 3 दिवसाचा आरव. आरवच्या आईला पाणीपुरी खायची होती म्हणून आरवचे वडील आरवला आणि आरवच्या आईला पाणीपुरी खायला नेले होते तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 4 महिने 7 दिवसाचा आरव. आरवचे वडील आणि आरव घरामध्ये गाणे म्हणत होते आणि गाणे म्हणता म्हणता आरव विचित्र ॲक्शन करत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 4 महिने 12 दिवसाचा आरव. चाकणला शॉपिंग करायला जायचे होते. आरवला भीम जयंतीसाठी कपडे घ्यायचे होते म्हणून रस्त्याने चालता चालता काढलेला आरवचा फोटो. 1 वर्ष 4 महिने 15 दिवसाचा आरव. आरवचे आई वडील जेव्हा आरवला घेऊन अंगणवाडीत खाऊ आणायला गेले होते. आरव अंगणवाडीत गेल्यावर खूप खुश झाला, कारण लहान लहान मुलं अभ्यास करत होते, कोणी खेळत होतं तेव्हा आरवचा काढलेला फोटो. 1 वर्ष 4 महिने 20 दिवसाचा आरव. गावाकडे भीम जयंती महोत्सवाला जायचे होते, तर राहिलेली शॉपिंग करायची होती, तर चाकणला जात असताना काढलेला फोटो. आरवचे आजोबा या भीम जयंती महोत्सवाला खूप महत्त्व देतात. 1 वर्ष 4 महिने 25 दिवसाचा आरव. आरवला फिरायला खूप आवडते. आरवचे वडील कुठेही गेले तर आरवला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. आरव सोबत बोलायला आरवच्या वडिलांना खूप आवडते. आरवला व्यायाम करणे खूप आवडते. आरवचे वडील रोज सकाळी व्यायाम करत असतात, तर आरवसुद्धा जसे वडील करतील तसाच तो करण्याचा प्रयत्न करत असतो. पुलप्स काढत असताना काढलेला फोटो. 1 वर्ष 5 महिन्याचा आरव. पुण्यावरून गावाकडे भीम जयंती महोत्सवाला जायचे आहे म्हणून पुणे स्टेशनवर आरवचा काढलेला फोटो. 1 वर्ष 5 महिने 2 दिवसाचा आरव. आज भीम जयंती मिरवणूक आहे, तर आरव कपडे घालून रेडी झाला होता तेव्हा आरवसोबत काढलेला फोटो. 1 वर्ष 5 महिने 2 दिवसाचा आरव. भीम जयंती मिरवणुकीला जात असताना काढलेला आरवचा फोटो. भीमरथ अतिशय सुंदर सजवलेला होता आणि आरव कामेतदादाजवळ बसलेला होता आणि आरवचे रवींद्र आबा ट्रॅक्टर चालवत होते तेव्हा काढलेला फोटो. भीम जयंती मिरवणुकीला दूरदूरच्या गावचे भीमसैनिक येत असतात. दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीची शोभा वाढवण्यासाठी वसाडी गावच्या आखाड्यामधील भीमसैनिक आखाडा प्रदर्शन दाखवून मिरवणुकीची शोभा वाढवितात. भीम जयंती मिरवणुकीमध्ये आरव अतिशय खुश दिसत होता. आरवचे मोठे बाबा संजय तायडे, त्यांना आवडीने लोक जंबोसुद्धा असे म्हणतात, त्यांनी आरवला गॉगल दिला होता तेव्हा काढलेला फोटो. भीम जयंती मिरवणूक अतिशय शांततेने सुरू होती. ढोल ताशे वाजत होते. आखाड्यातील युवक लेझीम खेळत होते तेव्हा काढलेला फोटो. भीम जयंती उत्सव हा भीमसैनिकांसाठी अतिशय आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी भीमसैनिक आपल्या कलागुणांनी म्हणजेच लाठीकाठी फिरवून, लेझीम खेळून भीम जयंती साजरी करत असतात. भीम जयंती मिरवणुकीला आरवचे वडील खूप महत्त्व देतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हजर राहून मंडळातील युवकांना घेऊन जेवढे होईल तेवढे सहकार्य करत असतात. जसे की झाडू मारणे, पाणी भरणे, विहाराला कलर मारणे, पताका लावणे, आजूबाजू गावच्या लोकांना निमंत्रण देणे, आखाड्याचे नियोजन करणे. आरवचे वडील मंडळातील बुद्रुक लोकांचा सल्ला घेऊन मंडळातील युवकांना सोबत घेऊन काम करत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आरवचे वडील आखाड्यांच्या मार्फत मंडळातील युवकांसोबत कुस्ती खेळत होते तेव्हा काढलेला फोटो.
भीम जयंती मिरवणूक अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून भीम जयंती मिरवणूक रॅली कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसांनी पुण्याला जायचे होते. म्हणून आरवची आई म्हणत होती जस्तगावला जाऊया. तेव्हा आरवच्या वडिलांनी सागर मनसकारची गाडी घेऊन जस्तगावला जात असताना काढलेला फोटो. 1 वर्ष 5 महिने 7 दिवसाचा आरव. पुण्याला आल्यावर आरवचे वडील ड्युटीवर जाणार होते तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 5 महिने 10 दिवसाचा आरव. आरवला फळ खाणे खूप आवडतात, त्यामुळे फळ आणायला गेलो होतो तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 5 महिने 15 दिवसाचा आरव. आरवचे वडील आणि आरव चक्कीमध्ये दळण दळायला घेऊन जात होते. थोडा थोडा पाऊस पण सुरू होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 5 महिने 17 दिवसाचा आरव. पुण्यामध्ये आरव अतिशय निसर्गरम्य वातावरणात राहत होता. आंब्याचे झाडे, पपईचे झाडे होते. त्या झाडांचे कोणी फळ तोडणार नाही म्हणून एक आजी त्या झाडांवर राखणदार होती. आरव आजीकडे खेळायला जात होता, आजीसोबत बोलायला, आणि आजी त्याला पपई, आंबे खायला देत असायची. आरव घरी येऊन आंबा खात होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 5 महिने 20 दिवसाचा आरव. आरवच्या शालोना आत्याचे लग्न ठरले होते, म्हणून आरवचे आई वडील आरवला घेऊन चाकणला शॉपिंग करण्यासाठी घेऊन जात होते तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 5 महिने 22 दिवसाचा आरव. आरवच्या वडिलांनी सांगितले की आपल्याला गावाला जायचे आहे. तुझ्या शालोना आत्याचे लग्न आहे म्हणून तुला कटिंग करावी लागेल. आरव म्हणाला हो. आरवला कटिंगच्या दुकानामध्ये आणल्यावर आरव खुश होता. चेअरवर बसून नाचत होता तेव्हा काढलेला फोटो. आरव खूप खुश होता कारण आरवच्या शालोना आत्याच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. आरवला वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला कारण आरवच्या आजी आजोबांनी आरवच्या वडिलांना खूप परेशान करून ठेवले होते. शालोनाचे लग्न केव्हा करणार? आरवचे वडील शांत आवाजाने हेच म्हणत होते, होऊन जाईल, नका टेन्शन घेऊ. कारण आरवच्या वडिलांना माहीत होते की शालोना अगदी शांत स्वभावाची मुलगी आहे. तिच्यासाठी व्यवस्थित स्थळ जेव्हा येणार तेव्हाच लग्न ठरले जाईल. या निर्णयाचा घरातील सर्व मंडळींनी मान ठेवला. त्याबद्दल आरवचे वडील घरातील सर्व मंडळींचे आभार व्यक्त करतात. 1 वर्ष 5 महिने 25 दिवसाचा आरव. लग्न सोहळा मंडपाचे नियोजन आरवचे आजोबा रमेश तायडे, त्यांचे वडील नारायण खुशाल तायडे, नारायण तायडे यांची पत्नी जयवंताबाई तायडे यांच्या शेतामध्ये लग्न मंडपाचे नियोजन केले होते. त्या ठिकाणी आरवच्या शालोना आत्याचे लग्न लागणार होते. म्हणून आरवच्या आकाश काकाने कामेतदादाच्या ट्रॅक्टरने सकाळीच मंडपासाठी जागा व्यवस्थित केली. जागा पूर्ण नरम झाली होती म्हणून आरव त्या मातीत खेळत होता तेव्हा काढलेला फोटो. लग्न मंडपामध्ये सर्व पाहुणे मंडळी बसले होते. नाचून नाचून मित्रमंडळी डीजे समोर थकले होते. नवरदेव आणि नवरी सोफ्यावर बसले होते. सिद्धार्थ, तथागत, भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा समोर ठेवली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मंडळातील सर्व मित्रमंडळी पाहुण्यांची व्यवस्था आणि नियोजन करत होते. आरवच्या आत्याचे लग्न लागल्यानंतर जेव्हा नवरदेव आणि नवरींचे फोटो काढायचे होते म्हणून आरवचे कांता आबा यांच्या वावरामध्ये अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे त्या ठिकाणी काढलेला फोटो. नवरदेव नवरी अतिशय सुंदर दिसत होते आणि आनंदित दिसत होते. पाहुणे मंडळी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत होते. 1 वर्ष 6 महिन्याचा आरव. गावाकडून पुण्याला आल्यावर आरवला रूममध्ये एकटे एकटे वाटत होते. आरवला आनंदित करण्यासाठी आरवचे वडील आरवसोबत घोडा खेळत होते तेव्हा आरवचा काढलेला फोटो. 1 वर्ष 6 महिने 5 दिवसाचा आरव. आरव जेव्हा लहान मुलांसोबत खेळत होता तेव्हा आरव खूप खुश होता. आरवने जेव्हा बॉल बॅटीने मारला होता आणि बॉल आणायचा सांगत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 6 महिने 9 दिवसाचा आरव. आरवने आणि आरवच्या वडिलांनी टक्कल केले होते. दोघांचे टक्कल पाहून आरवची आई परेशान झाली होती. आरवची आई म्हणत होती, तुम्ही बाप लेक घरात येऊ नका. तेव्हा आरवचे वडील आरवला म्हणाले, आता कसं? तेव्हा आरव म्हणाला आईला, तूच जाय बाहेर. तेव्हा काढलेला फोटो.
1 वर्ष 6 महिने 14 दिवसाचा आरव. आरवला जेव्हा अंगणवाडीमध्ये पोषण आहार मिळणार होता म्हणून आरवला घेऊन अंगणवाडीत आल्यावर आरव अतिशय आनंदाने खेळत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 6 महिने 20 दिवसाचा आरव. आरवला 15 ऑगस्ट निमित्ताने आरवला इंडियन आर्मी वर्दी शिवायची होती, त्यामुळे चाकणला गेल्यावर फोटो स्टुडिओमध्ये काढलेला आरवचा फोटो. चाकणला गेल्यावर आरवच्या आईवडिलांनी आणि आरवने सुद्धा फोटो स्टुडिओमध्ये काढलेला फोटो. मधामध्ये आरव तायडे. 1 वर्ष 7 महिन्याचा आरव. आरवच्या मामाची मुलगी आरोहीचा बर्थडे असल्यामुळे मामाच्या घरी जायचे आहे असे आरवला कळताच आरव आनंदाने उड्या मारत होता तेव्हा काढलेला फोटो. आरवच्या मामाची मुलगी म्हणजे आरोहीचा दुसरा बर्थडे असल्याकारणाने आरव मामाच्या घरी आला होता. आरवचे मामा म्हणत होते आपण सर्वजण प्राणी संग्रहालय पाहून येऊया तेव्हा काढलेला फोटो. प्राणी संग्रहालयामध्ये काढलेला फोटो. प्राणी संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहायला मिळाले. आरव आणि आरोही आपल्याला दिसत आहे या फोटोमध्ये. प्राणी संग्रहालयामध्ये आरव चालून चालून थकला होता तेव्हा आरवच्या वडिलांनी आरवला खांद्यावर बसवले होते तेव्हा आरव वरच्या झाडांची पाने तोडत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 7 महिने 15 दिवसाचा आरव. जस्तगावचे शाहीर शंकर वानखडे आबा अचानक वारल्यामुळे इमर्जन्सीमध्ये सुट्टी घ्यावी लागली आणि गावी यावं लागले तेव्हा जस्तगावला आरवचा काढलेला फोटो. 1 वर्ष 7 महिने 20 दिवसाचा आरव. गावाकडून पुण्याला आल्यावर आरव तायडेला सर्दी असल्यामुळे वाफ देण्यासाठी घेऊन आल्यावर आरव स्वतःच वाफ घेत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 8 महिन्याचा आरव. आरव जेव्हा रूममध्ये पाण्याची बॉटल भरलेली घेऊन लेग एक्सरसाइज म्हणजे उठबशा करत होता म्हणजे पायाचा व्यायाम करत होता तेव्हा आरवचा काढलेला फोटो. 1 वर्ष 8 महिने 10 दिवसाचा आरव. आरवच्या वडिलांनी आरवसाठी 15 ऑगस्ट निमित्ताने आरवसाठी इंडियन आर्मी वर्दी बनवली होती तेव्हा फोटो स्टुडिओमध्ये आरवचा काढलेला फोटो. 1 वर्ष 8 महिने 15 दिवसाचा आरव. आरवच्या वडिलांनी आरवला 15 ऑगस्ट निमित्ताने तिरंगा फडकवण्यासाठी कंपनीमध्ये आणले होते तेव्हा काढलेला फोटो. 15 ऑगस्ट निमित्ताने आरवच्या वडिलांनी आरवला आणि आरवच्या आईला पण कंपनीमध्ये नेले होते. कंपनीचे डेकोरेशन पाहून आणि ड्रिल परेड पाहून दोघे पण खुश झाले होते तेव्हा काढलेला फोटो. 15 ऑगस्ट निमित्ताने कंपनीमध्ये दरवर्षीप्रमाणे तिरंगा झेंडा फडकविणे, देशभक्ती गाणे, सुरक्षाकर्मींची ड्रिल परेड होत असते. आरवच्या वडिलांनी ग्रुप कमांडर पद हे अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळले त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्टिफिकेट देऊन आणि गिफ्ट देऊन सन्मानित केले होते तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 8 महिने 17 दिवसाचा आरव. नवीन टी शर्ट आरवने घातले होते. आरव खूप खुश होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 9 महिन्याचा आरव. आरवचे वडील स्वतःला सतत आजमावण्याचा प्रयत्न करत असतात. 20 लिटर पाण्याने भरलेली बॉटल उचलली होती तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 9 महिने 15 दिवसाचा आरव. आरवची आई स्वयंपाक करत होती तोपर्यंत आरव आणि आरवचे वडील गार्डनमध्ये झाडांच्या सावलीमध्ये बसलेले होते. आरव गाडी खेळत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 9 महिने 17 दिवसाचा आरव. आरवचे आजी आजोबा पुण्याला आले होते आरवच्या भेटीला. 15 दिवस पुण्याला राहिले होते. रोज आजी आजोबा आरवला घेऊन फिरायला जात होते. आरव खूप खुश असायचा. आरवचे आजी आजोबा 15 दिवस पुण्याला राहिले होते पण ते 15 दिवस कधी निघून गेले समजले सुद्धा नाही. आजी आजोबांनी आरवसाठी खूप सारे खेळणे आणले होते. आरवला बसायला घोडासुद्धा आणला होता. 1 वर्ष 10 महिने 2 दिवसाचा आरव. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आरवचा काढलेला फोटो. 1 वर्ष 10 महिने 4 दिवसाचा आरव. आरव मामाच्या घरी गेला होता आणि जेव्हा बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हा आरवचा आणि आरोहीचा काढलेला फोटो. 1 वर्ष 10 महिने 8 दिवसाचा आरव. आरवचे वडील रूममध्ये व्यायाम करत होते तेव्हा आरव वडिलांच्या पाठीवर बसून हसत होता तेव्हा काढलेला फोटो.
1 वर्ष 10 महिने 15 दिवसाचा आरव. आरव रूममध्ये खूप धिंगामस्ती करत होता. त्यामुळे आरवला बाहेर फिरायला आणले होते तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 10 महिने 20 दिवसाचा आरव. दिवाळीनिमित्त आरवच्या काकांनी आरवला नवीन कपडे घेण्यासाठी 1000 रुपये पाठवले होते. आरवला नवीन ड्रेस अगदी छान दिसत होता. आरवच्या वडिलांनी आरवला फटाके, फुलझड्या, बंदूक आणली होती. आरव खूप खुश होता आणि आरवच्या आईने खूप छान स्वयंपाक बनवला होता. दिवाळीनिमित्त काढलेला फोटो. 1 वर्ष 11 महिन्याचा आरव. आरवला खेळायला फिरायला खूप आवडते. आरवने पैशाची बचत करण्यासाठी एक गल्ला केलेला आहे. वडिलांनी पैसे दिले की आरव गल्ल्यामध्ये टाकत असतो. आरवच्या आईवडिलांनी आरवला असे सांगितले होते, हे तुझी बचत बँक आहे. पहिल्या फोटोमध्ये आरव त्याच्या बचत बँकमध्ये पैसे टाकत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये अंगणवाडीमध्ये फक्त खेळण्यासाठी आरव जायचा हट्ट करत असते. आरव म्हणते, मला फिल्डिंग करणे खूप आवडते स्लिपमध्ये, कारण की मी बॅटिंग करायला लवकर जाणार त्यामुळे. 1 वर्ष 11 महिने 10 दिवसाचा आरव. पुणे चाकणमध्ये खूप मोठा मेळा लागलेला होता. त्या ठिकाणी आरवला घेऊन गेल्यावर आरव खूप खुश झाला. आरवने गिफ्ट म्हणून बंदूक मागितली तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 11 महिने 10 दिवसाचा आरव. आरवला फिरायला खूप आवडते. त्यामुळे चाकण येथे मेळा सुरू होता तेव्हा काढलेले फोटो. 1 वर्ष 11 महिने 15 दिवसाचा आरव. कंपनीमध्ये सर्व सुरक्षा कर्मीची ट्रेनिंग ठेवली होती, म्हणून आरवच्या वडिलांनी आरवला सुद्धा कंपनीमध्ये नेले होते. आरवचे वडील जशी ट्रेनिंग इतरांना देत होते, आरवसुद्धा तसाच करत होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 11 महिने 20 दिवसाचा आरव. आरवच्या वडिलांना दिवाळीनिमित्त कंपनीमध्ये गिफ्ट म्हणून स्वीट मिळाले होते. आरवला काजू आणि बदाम खूप आवडते आणि कंपनीमध्ये तेच मिळाले. आरवचे वडील घरी घेऊन गेल्यावर आरव खूप खुश झाला. आरवने काजू बदामचे पाकिट लगेच जवळ घेतले आणि एका साईडने जाऊन बसला होता तेव्हा काढलेला फोटो. 1 वर्ष 11 महिने 21 दिवसाचा आरव. आरवच्या आईचा वाढदिवस होता, त्यामुळे बाहेर फिरायला आणि जेवायला गेल्यावर काढलेले हे सर्व फोटो. उद्या आरवचा दुसरा वाढदिवस आहे असे आरवला सांगितल्यावर आरव अतिशय खूप खुश होता. आरवच्या वडिलांना सुट्टी मिळाली नव्हती, त्यामुळे आरवला असे सांगितले की तुझा वाढदिवस आपण तुझ्या मामाच्या घरी साजरा करूया. आरव खुश झाला. आरवच्या काकांनी मुंबईवरून आणि आरवच्या आजी आजोबांनी गावाकडून बर्थडे गिफ्ट म्हणून पैसे पाठविले होते आणि म्हणाले, चांगला वाढदिवस साजरा करा. आरव नुकताच काकासोबत आणि आजी आजोबासोबत फोनवर बोलला होता तेव्हा काढलेला आरवचा फोटो. आज आरवचा दुसरा वाढदिवस आहे. आरवच्या आई वडिलांनी आरवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गावाकडून सर्वांनी आणि नातेवाईकांनी आरवला दुसऱ्या वाढदिवसाच्या फोनच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. आरव खुश होता. सर्वांशी व्हिडिओ कॉलवर आणि साध्या कॉलवर बोलत होता. आरवचा दुसरा वाढदिवस आरवच्या मामाच्या घरी पुण्याला साजरा करायचा आहे, म्हणून आरवने तिकडे जाण्यासाठी तयारी केली होती तेव्हा काढलेला फोटो. आरवचा दुसरा वाढदिवस आरवच्या मामाच्या घरी साजरा करण्यात आला होता तेव्हा आरवसाठी आणि आरवच्या मामाची मुलगी आरोहीसाठी गिफ्ट, कपडे आणि बर्थडे केक घेतल्यानंतर मार्केटमध्ये भारतीय सैनिक आरवला दिसले. आरवने वडिलांना लगेच सांगितले. त्यांच्यासोबत पण एक फोटो काढला. आरवच्या मामा मामीने आरवच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे बर्थडेसाठी खूप छान हॉटेल निवडली होती. त्या ठिकाणी आरवचा दुसरा बर्थडे अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आला. आरवने दुसऱ्या वाढदिवसानिमित्ताने बर्थडे केक कापला होता. त्यावेळेस आरोही अतिशय आनंदित होते. आरवचे वडील आणि आरवचे अतुल मामा आणि सूरज मामा फोटो काढण्यात व्यस्त होते तेव्हा काढलेला एक फोटो. आरोहीला सर्वांनी केक चारला. वाढदिवसानिमित्त सर्वजण खुश होते. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आरवचा कसा वाटला 1 वर्षापासून ते 2 वर्षाचा होईपर्यंत नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आरवच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्या. जय हिंद.